ऍडव्होकेट शिंदे ब्रदर्स संघामध्ये? जे आमच्या टीमचं प्लॅनिंग आहे ते एकदम खरोखर व्यवस्थित झालं आणि जे पहिल्या मॅच पासून जे सुरुवात केली तशीच शेवटपर्यंत मॅच नक्की झाली. त्याकरता तुम्हाला तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. वेल प्लेड, वेल बॅक. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक सर विजय बक्कम यांच्याकडे. धन्यवाद धन्यवाद मिलिंद सर. काळजाला भिडणारी, मनाला भावणारी, हजारोंची मन जिंकणारी अर्थातच ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. या दुसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळते चांगले दर्जाचा खेळ पाहायला मिळते. आता त्याने पाहिले गेले तर आतापर्यंत सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. एका बाजूला पाहिले गेले तर अर्थातच रुधिन 11 विपक्ष मैत्री 11 वावे. मॅचला सुरुवात देऊया. दोन्ही संघांना शुभेच्छा. मी विजय बक्कम पुन्हा मॅच मध्ये घेऊन जातोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय दिवेश मारणेने. एका धावेने संघाचा श्री गणेश करताना पाहायला मिळते. धावसंख्या क्रमांक 1, धावसंख्या 1 धाव फलकावरती लगावला जात आहे. मैदानामध्ये आलेली सलामीची जोडी अर्थातच पाहिले गेले तर रुपेश चौधरी, तर दुसऱ्या बाजूला पाहिले गेले तर दिवेश मारणे. तर गोलंदाजी एंड वरती मैत्री 11 संघाचा अर्थातच वाबे संघाला बिलॉंग करणारा वैभव मारणे कशा पद्धतीची गोलंदाजी करील. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतो वैभव. संघाची मदार आहे आपल्याकडे. स्ट्राईक रुपेश चौधरी पायावरती चेंडू आदळलाय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते ते तब्बल 2 या आकड्यावरती. सातत्याने धावांचा रणसंग्राम म्हणून ज्यांच्याकडे ज्या खेळाकडे पाहिलं जातं तो हा क्रिकेटचा खेळ. पॉवर प्लेचं पहिले षटक, हाणामारीचं पहिले षटक, कशा पद्धतीने धावा ठोकल्या जातील, कशा पद्धतीने धावा लुटल्या जातील याच्याकडे पाहिलं जातंय. अर्थातच वैभव स्ट्राईक एंडला मार आहे. दिवेशला मारा करेल वैभव. मोठा फटका, स्टेट ड्राईव्ह मारला फटका, परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतोय. एकदम अतिशय वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते ती तब्बल 4 या आकड्यावरती. सातत्याने पाहिलं गेलं जातं तर प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवला जातोय, कारण फलंदाज करणाऱ्या संघाला माहिती आहे जे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, धावा लुटण्याचं षटक आहे, धावा ठोकण्याचं षटक आहे, धावा एकवटण्याचं षटक आहे. सातत्याने पाहिले गेले, परंतु वैभव टिचून मारा करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी करत असताना राटन विकेट मारा केला जाईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कोणताही चेंडू फळीचा संपर्क नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अर्थातच एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये कामयाब होतोय वैभव. सर वाईट येस सॉरी क्षमा असावी. हा चेंडू मात्र येतो, वाईट चेंडू मात्र येतोय. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, जाऊन पोहोचेल तब्बल 5 आकड्यांवरती. वाईट चेंडू तितकासा वाईट ठरेल का या मॅच मध्ये, कारण ज्यावेळेला तुम्ही एक्स्ट्रा चेंडू वाईट नव्हते फेकताना मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला एक्स्ट्राचे चेंडू टाकावे लागतात गोलंदाजी करत असताना त्या षटकामध्ये. पुन्हा एकदा वैभव सज्ज. स्ट्राईक एंडला दिवेश मारणे पेशाने इंजिनियर असलेला खेळाडू आज मैदानामध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट क्षेत्ररक्षक तृतीय सर्कल मध्ये आहे. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. रुपेश चौधरी अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना आज मात्र आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी कशा पद्धतीने आणि गोलंदाजी करणारा जो वैभव मारणे आहे ना मित्रांनो, तो सुद्धा IT इंजिनियर पाहायला मिळते. पेशाने दोन्ही इंजिनियर मैदानामध्ये मात्र आज आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी धुमाकूळ घालताना पाहायला मिळते. क्रिकेटची काय ती आवड आणि त्या आवडी मुले मिळालेला ती सवड, आणि आज मैदानामध्ये अर्थातच ग्रामपंचायत प्रीमियर लीग. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका रुपेश चौधरीचा येतोय. एका धावेने धावसंख्या पूर्ण केली जाईल. थांबवलंय रुपेशनी. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते, जाऊन पोहोचते ती तब्बल 7 या आकड्यांवरती. 7 धावा धाव फलकावरती लगावले जात आहेत. वैभवचं पहिलं षटक मात्र चांगलं फेकतोय वैभव. सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय वैभव, कारण माझ्यामध्ये सुद्धा आहे टॅलेंट, मी सुद्धा आहे IT इंजिनियर. परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांना दिवेशला आणि रुपेशला मोठा फटका मारून दिला नाहीये, थांबवले, रोखले मैदानामध्ये. वैभवचा पुढचा चेंडू दिवेश मारण्यासाठी. मोठा फटका, आकाशाला गवसणी घालणारा, उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक येईल, जेल टिपेल. पहिल्याच षटकामध्ये माघारी परतावं लागतंय. अर्थातच दिवेश मारणे बॅक टू द पेव्हिलियन. पहिला हादरा दिवेशच्या स्वरूपात. DJ
दत्त ढीचे. तदनंतर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर. एक गडी मात्र गारज झालाय. दिवेची जागा सांभाळण्यासाठी आलाय आणखीन एक व्यावसायिक फलंदाज अर्थातच सर्वेश शिर्के. चांगला फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय सर्वेश. परंतु सध्याच्या घडीला बाहेर गेले तर रुपेश चौधरी मैदानामध्ये आहे. रुपेशला या ठिकाणी आपल्या धावांची गाडी सुसाट बनणारे वेगाने पळवावी लागेल. परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेले तर संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी पाचारण केले. अर्थातच विनय आणि रुपेशचं युद्ध या क्रिकेटच्या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विनय फेकेल तर फेस करेल अर्थात रुपेश चौधरी. उलटो चेंडू होती, ठोकलाय, सरळ चेंडू जाईल. स्टँड अँड डिलिव्हरी बिग जाईल. 6 धावांसाठी षटकार. गेलाय चेंडू झालं. 6 धावांसाठी गेलाय षटकार. सातत्याने पाहिले सर. चेंडू देऊ का? जस्ट मिनिट. रुपेशने केल सन्माननीय अक्षयजी उभारे साहेब, आपण कुठे असाल तर या ठिकाणी यायचं आहे. शिव छत्रपती ग्रामीण असोसिएशनचे संस्थापक आपण आहात. आपला येतोची या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. आपण आणि तुमचे सहकारी, तुमच्या समवेत असलेल्या सगळ्या सहकार्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपण यायचं आहे. धन्यवाद. तर मित्रांनो पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईल. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली. मोठ्या फटक्याने षटकार आलाय रुपेशच्या बॅटीतून. 6 धावा मिळालेत. विनयचा दुसरा चेंडू पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. छोटासा क्षेत्ररक्षक आहे. फंबल पाहायला मिळतंय. चेंडू मार रेषा पार जाईल चौकार. लेजी क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती ठोकला होता षटकार. रुपेशची बॅट मात्र तलवारीसारखी तळपताना या मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि भरत आपणासकडे बॉल आहे, चेंडू आहे, तो फेकायचा या ठिकाणी किंवा घेऊन यायचा आपण आपणास विनंती केली जाते. तर मित्रांनो पाहायला गेले तर धावसंख्या पुढे सरसरली जाईल. जाऊन पोहोचते तब्बल. विनयचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. परंतु फटक्यामध्ये तितकी ताकद पाहायला मिळाली नाही. क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाते. जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यांवरती. मगाशी ज्या वेळेला संघाचा कर्णधार दिवेश मारणे म्हणाला होता की रुपेश चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगली फलंदाजी रुपेश करतो, गोलंदाजी करतो, आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मात्र दाखवलं रुपेशने. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली तब्बल 18 या आकड्यांवरती. दुसऱ्या षटकांचा खेळ मार्ग असताना गोलंदाजी विनयवरती 2 चेंडूवर 3 चेंडू 11 धावा खर्च केला. येणारे 3 चेंडू अजून बाकी. उलटा चेंडूवरती ठोकलाय. पिक आणखीन एक जाईल. 6 धावांसाठी षटकार. टोकला एक षटकार. 6 धावा आल्यात त्या ठिकाणी. धन्यवाद सर. या ठिकाणी आमच्या श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अक्षयजी उभारे यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आमच्या पीएल कमिटी स्वप्नीलजी शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. अर्थातच या जीपीएल करता येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आमच्या जीपीएल कमिटीच्या वतीनं केलं जाईल. बॉक्स. धन्यवाद मिलिंदजी. पाहायला गेले तर या दुसऱ्या षटकामध्ये चांगला धावा येताना पाहायला मिळतात. 2 षटकार आलेत, एक चौकार आलाय. त्यानंतर एकेरी 2 धावा पाहायला मिळतील. धावसंख्या पोहोचते तब्बल. धन्यवाद सर. या ठिकाणी मयूर शिंदे यांचं देखील आगमन झालंय. मी विनंती करतो मयूर या कृपया आपण त्या ठिकाणी हा सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. मयूर शिंदे, मयूर आपण कृपया या ठिकाणी उपस्थित असाल तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. त्वरित आमचे आयोजक आपली आतुरतेने वाट पाहत आहेत.
मयूर शिंदे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान आमच्या अर्जुन कबड्डीच्या वतीनं त्या ठिकाणी करत आहोत. मयूर शिंदे यांचं स्वागत त्या ठिकाणी आमच्या असोसिएशन अर्थातच आमच्या जीपीएल कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील शिंदे हे करत आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद धन्यवाद मिलिंदजी. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 धावा, 2 षटका अखेर पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 13च्या सरासरीने धावा ठोकल्यात आतापर्यंत. पहिलं षटक संपलं होतं. 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु विनयच्या दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा ठोक चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. एका बाजूला रुपेश, दुसऱ्या बाजूला सर्वेश. चांगली फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी पाचारण केले जाते. अर्थातच रोशन मैत्री 11 संघाचा हा गोलंदाज अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. अर्थातच रोशन कशा पद्धतीने गोलंदाजी करील. तर समोर उभा आहे अतिशय फॉर्म मध्ये असलेला फलंदाज रुपेश चौधरी. आडगर गावाला बिलॉंग करत असताना सातत्याने चांगली दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते रुपेशच्या. परंतु सध्याच्या घडीला संघाचं तिसरं वैयक्तिक पहिले षटक फेकण्यासाठी रोशन सज्ज. पहिल्या चेंडू यश लागले. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेध घेतोय. चेंडू फरार. लॉंग स्टॉपच्या दिशेला जाईल चौकार. धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहे. सर्वेश आधीच्या षटकामध्ये सर्वेशने चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती. दोन्ही फलंदाज धाटणीचे फलंदाज आहेत, दर्जेदार फलंदाज आहेत. चांगली कामगिरी मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू रोशनचा पुढचा चेंडू उलटा चेंडूवरती ठोकलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एकेरी धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 32 आकड्यांवरती. सातत्याने पाहिले जाते मित्रांनो. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजीची नजाकत या मैदानामध्ये पाहायला मिळते. परंतु सध्याच्या घडीला रुपेश चौधरी अतिशय फॉर्म मध्ये फलंदाजी करतायत. आडगर गावला बिलॉंग करत असणारा हा खेळाडू. तर रोशनचा पुढचा चेंडू मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तैनात. मात्र जेल सुटलाय त्या ठिकाणी. मॅच छुटा समीकरण पाहायला मिळेल का? आणि रुपेश चौधरीच्या पाठीतून आलाय आणखीन एक दमदार चौकार. चेंडू रोशनचा रुपेशसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि जेल मात्र टिपल्या. रुपेशच्या पारीचा अंत होताना पाहायला मिळते. बॅक टू द पेव्हिलियन. रुपेशला त्या ठिकाणी परतावं लागते. परंतु रुपेशने जोरावरती मात्र धावसंख्या मात्र ठोकल्या 23. कौतुक करावं लागेल रुपेश त्या ठिकाणी. रुपेशची जागा सांभाळण्यासाठी मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. अर्थातच आणखीन एक दर्जेदार फलंदाज नितीन सत्वे. मॅन फ्रॉम मुनेगावचा खेळाडू. सातत्याने अनेक वर्ष चांगली कामगिरी संघासाठी करत असताना हा खेळाडू सर्वाधिक उंच लांब षटकार मार त्याच्या नावावर असलेला हा खेळाडू अर्थात नितीन सत्वे. अनेक वर्षे क्रिकेटची सेवा करत असताना अशा पद्धतीने या मैदानामध्ये रुदिन 11 संघाच्या वतीने फलंदाजी करत असताना किती धावा ठोकू शकतोय. पहिला चेंडू तेज रफ्तार पाहायला मिळाला. अतिशय वेग प्रचंड वेग पाहायला मिळाला. त्या एका निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतं. एका निर्धाव चेंडूने धावसंख्या जाऊन थांबलेली तब्बल 36 धावा धाव फलकावरती लगावले जाते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकाखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 36. 2 गडी बाद पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सूरज खाडे साहेब, आपण कुठे असाल तर आपण या ठिकाणी यायचं आहे व्यासपीठावरती.
आपण तुमच्या हेतूची त्या ठिकाणी स्वागत केले जाईल. सूरज खाडे साहेब आपण यायचं या ठिकाणी. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिलं षटक संपलं होतं, 7 धावा खर्च केले होते. दुसऱ्या षटकामध्ये विनयने 19 धावा खर्च केल्या. तिसरं षटक आणि रोशन आणि चौथं षटक घेऊन आलाय दक्षत. चौथ्या षटकाची सुरुवात चांगली झाली. एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं मित्रांनो. आणि फेकी खराब, नशिबाचा चौकार येईल का त्या ठिकाणी. एकूण ह्या धावा मात्र येत आहेत एकूण 3 धाब्यांनी धावसंख्या पुढे सरसावली जाईल. सॉरी 4 धाब्यांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती तब्बल 40 या आकड्यांवरती. नशिबाच्या 4 धाबा या म्हणावं लागतील मित्रांनो. कोणतीही चूक मात्र अंगलट तुमच्या येऊ शकते या मैदानामध्ये. मोठा फटका पाहायला मिळते. वाह वाह भाई वाह, एकदम कडक म्हणावा लागेल फटका. 6 धावांसाठी षटकार. बोर्ड से हे 40 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक चांगलं फेकलं, त्यानंतर रोशनने तिसरं षटक चांगलं फेकलं. चौथ्या षटकात दक्षत आला. दक्षत पहिल्या चेंडू 4 धावा, नंतर षटकार. आखू टप्प्याचा चेंडू मित्रांनो दिलात ना तर तुमचा त्या ठिकाणी खरपूस समाचार घेतला जाईल. आणि हा सुद्धा आला एक दमदार षटकार. सर्वेच्या जाते. सर्व्हिससाठी पुण्यात आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जाते 56 या आकड्यांवरती. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल प्रथम फलंदाजी करत असताना. आणखीन एक मोठा फटका येतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. आणि आणखीन एक षटकार. सर्वेश ऑन द फायर पाहायला मिळते. ज्या पद्धतीने फटाके दिवाळीमध्ये फोडतात ना मित्रांनो, त्या पद्धतीने सर्वच्या पाठीतून मोठे मोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत. 6 धावेळी धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 62 ऑन बोर्ड. 65 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. चांगली सर्वेशला कमबॅक करावं लागेल, परंतु कमबॅक केले गोलंदाज दक्षतनी. चांगली गोलंदाजी दक्षतची पाहायला मिळते त्या ठिकाणी. अनेक चेंडूवरती मार खाल्ल्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू फेकण्याचा कारनामा सुद्धा केलाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 या आकड्यांवरती. जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 34 धावांचा खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सर्वेच्या माध्यमातून चांगली फलंदाजी. सर्वेची जर बॅटिंग आवडली असेल ना तरी एक चांगली ताल्याने त्याचं मित्रांनो स्वागत करा, कारण चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली सर्वेच्या माध्यमातून. कम ऑन डीजे.
स्वराज अडगर दोन्ही संघाच्या संघनायकांना संघ मालकांना आम्ही पाचारण करतोय. संघनायकांनी नाणेफेकसाठी यायचं आहे आणि संघ मालकांचा यथोचित ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये या ठिकाणी भव्यदिव्य असा सत्कार त्या ठिकाणी केला जाईल, तो आपण स्वीकारायचा आहे. वेदांत जायंट अडगर वेदांत सुपर जायंट अडगर विपक्ष स्वराज 11 अडगर विपक्ष वेदार सुपर जायंट अडगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना तसेच संघ मालकांना पाचारण केले जात आहे. आपण यायचं आहे. टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. तिथे आमचे साथी समालोचक मित्र मानगाव रत्न सम्राट मिलिंदजी शिर्के सर त्या ठिकाणी आहेत. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. 62 धावा केल्या होत्या पूर्वार्धामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना रुधिन 11 अडगरीय संघाने 63 धावांची आवश्यकता आहे. मैत्री 11 वावे या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला रोशन तर दुसऱ्या बाजूला व्हीन आहे. तर गोलंदाजी मार्क वरती अर्थातच पाहिले गेले तर सर्वेश अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिल्या चेंडू वरती चढवलाय हल्ला आणि चांगले दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण 1-2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती केला प्रहार. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. रनिंग द बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. त्या ठिकाणी मोठ्या धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. सर्वेचा पुढचा चेंडू अर्थातच रोशनसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट पॉइंटला 1 धाव सहज सोप्या रीतीने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. ती 3 या आकड्यांवरती 3 धावा धावफल करून जात आहेत. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने करतोय ना गोलंदाज, काही पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. पूर्वार्धामध्ये ज्या पद्धतीने रुधिन 11च्या फलंदाजीने फटकेबाजी केली ना, त्या पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल. आणि आलाय मोठा फटका. चेंडू फरार जाईल पाण्यात. स्वराज 11 अडगरचा संघ दाखल झालाय. विनंती असेल वेदांत सुपर जायंट्स कृपया आपण देखील या ठिकाणी टॉस्का बॉक्स मध्ये यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नेक्स्ट यानंतर आपल्याला 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळेल. अर्थातच एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळते रामदादा दसवते, विनोददादा दसवते, नितीनजी दसवते यांचा हा संघ स्वराज 11 अडगर विपक्ष वेदांत सुपर जायंट्स. या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. त्वरित त्या ठिकाणी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं दोन्ही संघ मालकांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करूया. सचिनजी सत्वे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी तर या ठिकाणी संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. राजाराम ढेपे, सुरोज दसवते या नितीनजी या आपण या ठिकाणी संघ मालकाच्या भूमिकेत आहात. तर प्रथमतः आपण वेदांत सुपर जायंट संघाच्या त्या ठिकाणी वेदांत सुपर जायंट्स या ढेपे साहेब आपण या आपला सन्मान वेदांत सुपर जायंट्स राजारामजी ढेपे यांचा सन्मान त्या ठिकाणी आपण करत आहोत. अर्थातच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपला संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल केला, त्याबद्दल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं एक स्पर्धेची ही गोड आठवण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी जीपीएल कमिटीच्या वतीनं चांगला स्ट्रोक विनय इथं देखील मिळतील तब्बल 6 धावा. तदनंतर आपण स्वराज 11 अडगर संघ आणि या अडगर संघाचे संघ मालक त्यांना देखील आपण त्या ठिकाणी रामदादा दसवते, विनोददादा दसवते, नितीनजी दसवते यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचंय. सचिन सत्वे यांना विनंती असेल आपण स्वराज 11 अडगर संघाच्या संघ मालकांना देखील त्या ठिकाणी सन्मानित करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारताना त्या ठिकाणी स्वराज 11 अडगर संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी नाणेफेक आपण करून घ्यायचे त्वरित. वेदांत सुपर जायंट्स आणि स्वराज 11 त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, त्याकरता आपण जास्त वेळ घेणार नाही आणि या मागचा नाणेफेक स्वप्नीलजी सचिन सत्वे या आपण आपल्या शुभ हस्ते या मागचा नाणेफेक करायचा आहे. तर 2 संघ अर्थातच अडगर गावाला बिलॉंग करणारे हे दोन्ही संघ आहेत. आमचे ग्रामपंचायत सदस्य सचिन सत्वे यांच्या शुभ हस्ते
हेड इट इज कॉल टेल इट इज. चला नाणेफेकीचा कौल जातोय वेदांत सुपर जायंट्स. काय सांगशील, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना आहे. बॅटिंग पिच आहे, चांगल्या मैदान या ठिकाणी केसीसी क्रीडा संकुलाचं आम्ही पाहतोय. अर्थातच काय सांगशील जीपीएल बद्दल, कारण एक चांगला प्लॅटफॉर्म गेल्या वर्षी देखील आपण एक चांगल्या दर्जाची स्पर्धा त्या ठिकाणी उभी केली होती. आयोजन कमिटीचं चांगले यश आहे. काय सांगशील या जीपीएल बद्दल? आयोजन तर खूप चांगलेच आहे. गेल्या वर्षी अप्रतिम आयोजन होतं आणि या मागचा सर्व कमिटीचा हात आहे, त्याच्यामुळे थँक्यू कमिटी. टीम मध्ये महत्वाचा खेळाडू कोण वाटतोय? कारण सर्वच प्लेयर्स त्या ठिकाणी महत्वाचे ठरतील, पण असा एखादा कोणता खेळाडू आहे की ज्याच्यावरती टीमची बरीचशी स्थिती त्या ठिकाणी निर्भर असणार आहे तुमच्या? प्लेअर तर सर्वच, पण आमच्या इथे एक प्लेअर आहे त्याचं तो जास्त. नक्कीच तुम्हाला या मॅच करता खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया स्वराज 11 अडगर. प्रथम फलंदाजी करायची आहे. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत. किती टार्गेट बनवणार पहिल्या 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना? मी 50-60 पर्यंत बघ टार्गेट. नक्कीच 50-60 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी धावा बनवण्यात यश लाभो, त्याकरता तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्तानं. जाऊया मॅच कडे. तिथं आमचे समालोचक जोडले जातात विजय सुरबक्कर. आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती माघारी परतावं लागतंय रोशनला, परंतु पहिले षटक चांगलं पाहायला मिळालं मित्रांनो. षटकारांची हॅट्रिक त्या ठिकाणी विनयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगला दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. 21 धावा पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ठोकल्यात. प्रथम 63 धावांचा पाठलाग करत असताना चांगला दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर मैदानामध्ये दाखल झालाय अर्थातच रोशनच्या जागेवरती दक्षत. तर गोलंदाजी एंडवरती रुपेश चौधरी. दक्षतचं युद्ध, मोठा फटका ठोकलाय. वा भाई वा दक्षत. लांबी जास्त, उंची कमी आणि चेंडू फरार. साईड बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नाही मित्रांनो, तर 10वी या वर्गामध्ये शिकत आहे, तितकाच 10वीच्या परीक्षेचा अभ्यास करतोय ना, तितकंच वेळ या खेळाडूला प्रचंड क्रिकेटचा आहे. रुपेशवर चढवला हल्ला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका येईल का? आणि पिक 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 जाईल. 6 धावांसाठी षटकार. तर मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर सर्वेश वरती 3 चेंडू 3 षटकार हॅट्रिक मात्र ठोकली होती विनयने. त्यानंतर दक्षत सुद्धा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आलाय विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर आलाय षटकार. चांगली दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते वावे संघाच्या वतीनं. तमाम क्रीडा रसिकांना मेजबानी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. रुपेश वरती चढवला जातोय हल्ला. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू फेकला होता. बॅट मात्र फिरवली तलवारी सारखी आणि चेंडू गेला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रुपेश वरती चढवतोय हल्ले. पुढचा चेंडू रुपेशचा, मात्र आडव्या बॅटिंग केल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते तब्बल 38 ऑन बोर्ड. 38 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. पाठला करायचा आहे 63चा. दोन्ही फलंदाज अतिशय फॉर्म मध्ये असलेला पाहायला मिळतं. एका बाजूला विनय तर दुसऱ्या बाजूला दक्षत. आधीच्या पहिल्याच षटकामध्ये विनयने षटकारांची हॅट्रिक ठोकली होती, तर या दुसऱ्या षटकामध्ये कारनामा करतोय दक्षत. दक्षतने सुद्धा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 16 धावा ठोकल्यात. पुढचा चेंडू लोअर फुट हलुवर पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता. चेंडू यश आदळल्यानंतर चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. एक निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 37 ऑन बोर्ड.
तरी 38 धाव फलकावरती लगावल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धाव फलकावरती लगावल्या त्या 38 धावा. अजून सुद्धा येणारे 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू आणि 25 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. लक्षात आणि रोशननी मात्र चांगली कामगिरी आपल्या मैत्री 11 व्हावे या संघासाठी चांगली फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी एंड वरती पाहायला गेलं तर गोलंदाज रोशन सत्वे, तर फलंदाजीसाठी दक्षत. स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला होता, हलक्या हाताने फेकला होता, परंतु फाईन लेग वेधून चेंडू जातोय. फाईन लेग भेदून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. डीजे टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिले जातंय. लक्षात ऑन द फायर. वा भाई वा. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला होता, पॅडवर आदळला. एक धाव बाई लेग बाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचते ती तब्बल 43 या आकड्यांवरती. 43 ऑन बोर्ड. 10 चेंडू अजून सुद्धा 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजाला या ठिकाणी रोशनला कमबॅक करावं लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला होता, परंतु त्या ठिकाणी पाहायला गेलं ना तर एक धाव त्या ठिकाणी मिळते बाईच्या स्वरूपात. एक धावेला अतिशय या क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो महत्व असतं. असं म्हटलं जातं ना मित्रांनो, लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या राजकारणामधील एका मताला अतिशय महत्व असतं. 10वीचा अभ्यास करत असताना परीक्षेमध्ये एका मार्क्सला महत्व असतं. क्रिकेटच्या मैदानामध्ये एका धावेला महत्व असतं आणि डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी जेल टिपलाय, परंतु पंच सांगतायत की हा सुद्धा येतोय षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तर एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज रोशन. चांगली टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. विस्फोटक फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. त्या पद्धतीने रुदीन मोठा फटका पाहायला मिळतोय. उंची जास्त, लांबी कमी, जेल टिपलाय, माघारी परतावं लागेल. समीकरण जिंकण्यासाठी असणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. आज मात्र अतिशय गरमागरम पाहायला मिळते. 63 धावांचा पाठलाग करत असताना त्या ठिकाणी चांगली कामगिरी पाहायला मिळते. दमदार कामगिरी कशा पद्धतीने केली जाईल ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. अतिशय उल्लेखनीय फटकेबाजी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने रुदीन 11 या संघाने फटकेबाजी केली ना, त्या पद्धतीने मात्र मैत्री 11 वावे संघाचे फलंदाज सुद्धा दर्जेदार कामगिरी या मैदानामध्ये करताना पाहायला मिळतात. काय घडतंय काय बिघडतंय. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना अटीतटीची लढत होईल. एका बाजूला वावे तर दुसऱ्या बाजूला अडगर असा हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजी मार्क वरती विश्वास दाखवलाय अर्थातच संघाच्या कर्णधाराने. गणेश सत्वे मॅन फ्रॉम गुणेगावचा खेळाडू. चांगली गोलंदाजी करावी लागेल या छोट्याशा गोलंदाजाला. मित्रांनो, या क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही छोटे आहात की मोठे आहात हे महत्वाचं नाही असतं, तर तुम्ही कशा पद्धतीने खेळ साकारताय, कशा पद्धतीने या मैदानामध्ये खेळ करताय ना, हे फार महत्वाचं असतं. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करताना त्या वेळेला तुम्हाला तमाम क्रीडा रसिक डोक्यावर घेऊन नाचत असतात. पुढचा चेंडू उलटा चेंडू फेकलाय, तितकासा कनेक्ट पाहायला मिळाला नाही. क्षेत्ररक्षक ताईना जेल टिपलाय, माघारी परतव लागतंय. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडू वरती दिलाय हादरा. तोपर्यंत एक सुमधुर संगीत डीजे
काय कारनामा. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती वा बाई वा पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॅक टू बॅक दुसरा झटका, दुसरा हादरा. काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. जबरदस्त चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी मैदानामध्ये चांगल्या दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून या छोट्याशा गोलंदाज अर्थातच गणेशनी चांगली गोलंदाजी करतोय. उनेगावचा हा गणेश चांगली दर्जेदार गोलंदाजी करतोय. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून कर्णधाराने दाखवला विश्वास. 2 चेंडू आणि 2 विकेट. मातब्बर तितक्यात व्यावसायिक फलंदाजांना पाठवले तंबू मध्ये. तर जितेंद्र शिंदे उनेगावचा फलंदाज पाहायला मिळतोय. अजून सुद्धा 4 चेंडू बाकी 13 धावांची आवश्यकता आहे अजून जिंकण्यासाठी. जितेंद्र विपक्ष गणेश असा सामना मात्र मैदानामध्ये रंगतोय. आणि आणखीन एक चांगला यस इट इज वाईट चेंडू पाहायला मिळते. उजव्या स्टिकच्या वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. पंचांनी मात्र दंडित केलंय. 1 धाव मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल. आतापर्यंत 4 चेंडू आणि 12 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 4-12चं समीकरण अनेक वेळेला आम्हाला पाहायला मिळतं. 4-12चं समीकरण असतं ना मित्रांनो, त्या वेळेला चांगला खेळ पाहायला मिळतं. उलटा चेंडू ठोकला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जेल टिपलाय. आणखीन एक खतरा दिलाय. माघारी परतावं लागतंय. काय या छोट्याशा गणेशने मात्र जबरदस्त कमबॅक करताना पाहायला मिळत आहे. मित्र कमबॅक काय असतं ना, गोलंदाजी मात्र चांगली पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र असणार आहे हॅट्रिक चेंडू असणार आहे. हॅट्रिक मात्र पाहायला मिळते याच्या माध्यमातून. या गोलंदाजीच्या माध्यमातून कौतुक नक्कीच त्याचं केलं जाईल या ठिकाणी. नंतर मैदानामध्ये दाखल झाले फलंदाज अर्थातच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुशांत आणि धावचीत मात्र होईल. जो महत्वाचा फलंदाज होता ना मित्रांनो, त्याला मात्र माघारी परतावं लागतंय. माघारी परतावं लागेल. चांगली मॅच पाहायला मिळाली होती मित्रांनो, परंतु शेवटच्या या षटकामध्ये छोट्याशा गणेशने मात्र यू टर्न घेतलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. जर विवेकने जर ही मॅच जिंकून दिली ना, तर 200 रुपयाचं क्लासमेट कडून 2000 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम आलेली आहे. तसेच खराडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर गणेश सत्वे चांगली गोलंदाजी गणेश सत्वेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये हाणामारी करायची असते, परंतु गोलंदाज मात्र हाणामारी करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि आणखीन एक वाईट चेंडू येते. यस इट इज वाईट चेंडू पाहायला मिळते. तर मात्र जिंकण्यासाठी अजून सुद्धा 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. या क्रिकेटच्या मैदानामध्ये घमासन पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ छोट्याशा गणेशच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक वाईट चेंडू आमचे पंच बाबू सरांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. काय घडतंय काय बिघडतंय. प्रेशर पाहायला मिळतंय. जर ही मॅच जिंकून दिली ना फलंदाजांनी, तर क्लासमेट ग्रुप कडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. त्यानंतर मैदानामध्ये दाखल झाले घमासन पाहायला मिळते. अजून सुद्धा येणारे 2 चेंडू बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला फलंदाज, दुसऱ्या बाजूला छोटासा गोलंदाज. घमासन पाहायला मिळतंय. उलटो चेंडूवरती पाहायला मिळते. प्रहार केलाय. किती धावा मात्र येतील. 1 धाव अतिशय वेगाने आणि चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये रंजकता पाहायला मिळते.
63 धावांचा करायचा आहे. पाठलाग 1 धाव आणि 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मित्रांनो सामना जर आवडला असेल ना तर सगळ्यांनी आता जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही खेळाडूंसाठी. चांगली दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. अर्थातच फलंदाज स्ट्राईक एंडला विवेक, तर दुसऱ्या बाजूला गणेशला मात्र बीट केले त्या ठिकाणी आणि विकेट पाहायला मिळते. वा भाई वा, चांगली गोलंदाजी गणेशची राहिली आणि रुधिन 11 संघ विजयी झालाय शेवटच्या क्षणाला. या विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरेल अर्थातच हा छोटासा गोलंदाज गणेश.